हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणो, कसे आहेत? मजेत ना? आज मी शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी इथं ड्रेसची कटिंग दाखवणार आहे. हे बघा, मी इथं 5 मीटर ड्रेसचं कापड घेतलं आहे. त्यानंतर मी वरच्या भागासाठी इथं 80 सेंटीमीटर अस्तर घेतलं आहे. आज आपण फ्रिलच्या ड्रेसची कटिंग बघणार आहोत. चला तर आता कटिंग बघूया. हे बघा, मी इथं अस्तर घेतले आहे. यावर आपण योक पार्टची कटिंग करणार आहोत. हे बघा, इथं मी शोल्डरचं माप टाकणार आहे. माझं शोल्डर फुल शोल्डर किती 14.5 इंच आहे. तर 14.5चा अर्धा किती झालं? 14चा अर्धा. हे बघा, फुल शोल्डर माझं 14.5 आहे. त्यानंतर अर्ध झाले 7.25. इथं मी हे बघा 7.25वर अशा पद्धतीने टिक करून घेते. हे बघा, त्यानंतर इथून मला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. मोंढ्याच्या मापासाठी आपलं जे छातीचं माप आहे त्याला 6ने भागायचं. 6ने भागल्यानंतर त्यामध्ये हे बघा, मी तुम्हाला चार्ट हे बघा, हा चेस्ट लाईनचा फॉर्म्युला आहे. माझं आता 35 चेस्ट आहे, म्हणजे 35 छाती आहे. तर मी आता हे 2 नंबरच्या नुसार घेणार आहे. 35/6 अधिक 0.75 म्हणजे माझं किती येईल? 35/6 प्लस 0.75 म्हणजे माझं 6.5वर मार्किंग गेली. हे बघा, मी इथून 6.5 घेते. इथून 6.5 घेतले. इथून चेक करून घेते 7.25च येते का. हे बघा, तर त्यानंतर आपण हे बघा, मी आता ही लाईन ड्रॉ करून घेते अशा पद्धती. त्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग इथे टाकायचा आहे. हे बघा, माझी छाती 35 इंच. हे बघा, आता इथं मी छातीचं माप टाकते. माझी छाती 35 इंच आहे. मी माप घेतानाच लुझिंगचं माप घेतलं आहे. यामध्ये लुझिंग ॲड करत नाही आहे मी. 35चा चौथा भाग 8.25. हे बघा, इथं मी 8.25वर करून घेत आहे. त्याच्यानंतर मी 1.5 इंच मार्जिन ठेवत आहे त्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने. तुम्हाला पाहिजे तुम्ही 2 इंच देखील ठेवू शकता. त्यानंतर मी योक पार्टची उंची घेते. मला तयार योक पार्टची उंची किती आहे? योक पार्ट मला 14चा तयार ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करत आहे. हे बघा, अशा पद्धतीने टिक करून घेते मी. ड्रॉ करून घेते. त्यानंतर आता कमरचं माप टाकायचं आहे. कमरचं माप देखील मी लुझिंग कोणत्याच याच्यात ॲड करत नाही. मी माप घेतानाच लूज घेतले आहे. हे बघा, माझे कमर 32 इंच आहे. चौथा भाग त्याचा 8 इंच झाला. त्यानंतर मी इथं टक्ससाठी आपल्याला हवं तर तुम्ही इथे टक्स देऊ शकता. पुढच्या भागामध्ये नाही पाहिजे तुम्ही नाही देखील देऊ शकता. पण मी आता टक्स देणार आहे, त्यामुळे मी इथं म्हणजे 1 इंच टक्स घेते आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच मार्जिन घेते अशा पद्धतीने. हे बघा, तर मी हे जोडून घेते अशा पद्धतीने. हे बघा, आता आपल्याला इथं आर्महोलची ड्रॉइंग करायची. त्यासाठी हे बघा, आपल्याला या लाईनचा मध्य काढायचा आहे. किती या लाईनचं मध्य? 6.5 म्हणजे 3.25 इथं. त्यानंतर आपली ही शोल्डरची लाईन किती आली होती? हे बघा, 7.25. तर 7.25मधून आपल्याला 1/2 इंच इथं मध्याला कमी करायचे, म्हणजे 7.25चे किती येईल? 6.25. इथं मी 6.25वर मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने. आणि खाली देखील मी 6.25वरच मार्किंग करते. म्हणजे आपण जिथं जेवढं वरती शोल्डर आले त्याच्यातून आपण अर्धा इंच कमी करून इथं घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं पण अर्धा इंच कमी करून इथं सेम घेतले. त्यानंतर आता मी हे जॉईन करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. आपली ही लाईन
ह्या जी लाईन मेन आहे ही लाईन नाही, ही लाईन धरायची आहे आपल्याला. हे बघा मी इथून 1 इंच मार्किंग केली आहे बघा आर्महोलसाठी. ह्या सेंटरमधून आपण आर्महोलसाठी मार्किंग केली. मी इथून 1 इंच मार्किंग केली आहे. हे बघा अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे आपल्याला. हे बघा हा आपण फ्रंटचा भाग ड्रॉ करत आहोत, आपला हा फ्रंटचा. त्यानंतर मी पुढच्या गळ्याचं देखील माप घेतली. हे बघा आता माझं रेडी शोल्डर 3 इंच आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड केलं आहे. ह्या बाजून अर्धा इंच जाईल आणि ह्या बाजून अर्धा इंच जाईल, त्यासाठी मी 4 वेळी इथं मार्किंग केली आहे. त्यानंतर आता आपलं किती आले गळा रुंदी 3 इंच. हे बघा 3 इंच. आता पुढचा गळा माझा किती आहे 5.5चा पुढचा गळा आहे. म्हणजे माझा तयार गळा माझा 5.5 येणार आहे. माझा गळा 5चा आहे, पण मी त्याच्या अर्धा इंच मार्जिन घेतली आणि खालून देखील मी 3च घेते. हे बघा अशा पद्धतीने. आणि गळा आहे ना मला स्वीटर नेट सारखा द्यायचा आहे, म्हणजे थोडासा तिरपा द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. तुम्ही पाहिजे तर दुसरा देखील देऊ शकता, पण मी असा गळा ड्रॉ केला आहे इथे. बघा आपली फ्रंट पार्टची कटिंग झाली आहे. बॅकला आपण सहज असाच ड्रॉ करून घेऊया. आता त्यानंतर हा भाग कट करून घेऊ. हे बघा मी अशा पद्धतीने फ्रंटचा भाग ठेवून ड्रॉ ॲज इट इज जसं आहे तसं ड्रॉ करून घेतलं आहे. फक्त आपल्याला इथं हे आपण जे टक्ससाठी वाढवलं आहे ते टक्ससाठी घ्यायचं नाही. आणि इकडनं मी हे अर्धा इंच कशासाठी, कारण फोल्डचा भाग लागतो आहे माझा, इथं ओपन भाग आला आहे, त्यासाठी मी इथं अर्धा इंचची शिलाई देऊन घेणार आहे, म्हणजे तो फोल्ड होऊन जाईल त्यासाठी. त्यामुळे तुमचं जर फोल्ड असेल तर तुम्ही मार्जिन वाढवू नका. माझं नाही आहे म्हणून मी घेतलं आहे. आणि इथून आपण जेवढं वरतून वरतून 1 आणि खालून 1.5 आणि टक्ससाठी खालून 1 इंच वाढवलं आहे आणि ते 1 इंच आपल्याला कट करायचं आहे. आणि ॲज इट इज जशी तशी ड्रॉईंग करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने मी ड्रॉईंग करून घेतली. आता मी पुढच्या गळ्याचा शेप देते. इथं सेम आपण जसं इथं केलं आहे ना तसं इथं करणार आहे. हे बघा माझा मागचा गळा 3 इंच आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन देते आणि परत इथून ड्रॉ करून घेते. मागचा मी सिंपल राऊंडच देणार आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही देऊ शकता तसा. हे बघा अशा पद्धतीने मी राऊंड गळा ड्रॉ केला आहे. हे बघा ॲज इट इज जशी तशी आपल्याला इकडनं 1 इंच खालून 1 इंच कमी करायचं आहे, त्यासाठी मी हे बघा एवढं कमी करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आता आपण कटिंग करू. हे बघा आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण मोंढा मोजून घेणार आहे बॅकचा आणि फ्रंटचा. हे बघा हा आपला बॅकचा आहे. बॅकचा मोंढा मी बाहीच्या कटिंगसाठी मोजून घेते. वरतून अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित राऊंड मोजून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने माझा किती आला आहे 9, बॅकचा आला आहे 9, त्याच्यानंतर आता फ्रंटचा मोजून घेते. हे बघा अशा पद्धतीने वरतून 1/2 इंच सोडून द्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित कट टू कट ठेवत मोजून घ्यायचं. हे बघा माझा फ्रंटचा पण 9 आला आहे. त्यानंतर मी आता इथं कटिंग दाखवते तुम्हाला. मी पेपरच घेतला आहे कटिंगला, कारण डायरेक्ट कापडावर घेतल्यापेक्षा. हे बघा माझ्या बाईची लांबी आहे, स्लीव लांबी आहे माझी 11 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस करते. त्याच्यानंतर पुढे आता 3.5 आपल्याला आकार देण्यासाठी मार्क करते. आता मी जोडून घेते इथे सरळ लाईन ओढून घेते. त्याच्यानंतर ही पण ओढून घेते सरळ लाईन. आणि आपल्याला जो आता राऊंड काउंट केला होता ना तो राऊंड याच्यावर टाकायचा आहे. किती होता 9. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिन घेतली होती त्यामध्ये, म्हणजे लूजी मार्जिन म्हणजे आपण ते बाजूला आपल्याला मार्जिनसाठी कापड लागतं ना ते घेतले होते. त्याच्यानंतर 1.5 इंच घेतली होती. मग मी ती 1.5 इंचावर इथं टिक करून हे बघा इथं तिरपी लाईन ओढून घेते आणि ही तिरपी लाईनचा मध्य काढते. किती ती 8 आहे, तर मी 8 टिक करते. त्याच्यानंतर दंडघेरचं माप किती आहे माझं 12 इंच आहे.
म्हणजे मी लुझिंगमध्येच मापं घेतले. त्यानंतर मी त्याच्यात परत 12 इथं 6 आलं आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ठेवली. अशा पद्धतीने मी आता आकार देऊन घेते. हे बघा, इथून 1 इंच सरळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे इथे. हे बघा, त्याच्यानंतर मी फ्रंटचा देखील देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने फ्रंटचा देखील देऊन घेतला आहे. आता आपण राऊंड मोजून घेऊया. आपले दोन्ही फ्रंटचा पण बॅकचा पण राऊंड 9 इंच आहे, पण मग आपण व्यवस्थित मोजून घेऊया. हे बघा, इथं आलं. आता मी फ्रंटचा मोजून घेते. ही बाही काढण्याची सोपी पद्धत आहे, मला तर सोपी वाटते, कारण माझी बाही कमी जास्त अजिबात होत नाही, परफेक्ट लागल्या जाते. कधी कधी काय होतं, व्यवस्थित येत नाही ती, कधी कमी कधी जास्त अशी लागल्या जाते. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण मार्किंग केलं तर आपली मार्किंग व्यवस्थित होते आणि बाहीसुद्धा व्यवस्थित जॉईन होते. हे बघा, मी आता इथून व्यवस्थित लाईन ओढून घेते. आता ही बाही मी कट करून घेते आणि तुम्हाला कापडावर कट करून दाखवते. हे बघा, मला पपवाली बाही तयार करायची. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, आपण जिथून बाही ड्रॉ केली आहे तिथून वरती मी 3 इंच मार्किंग केली आहे. त्यानंतर मी इथे जे जॉईंट केलं आहे, आपण इथं जो तिरपी लाईन घेऊन मध्ये घेतला होता तिथं जॉईंट केलं आहे. तिथून मी 3 इंचावर जो केलं आहे तिथून असा आकार देत व्यवस्थित त्या मध्यावर मी जॉईन केलं आहे. मला नंतर लक्षात आलं की मला पप बाही तयार करायची, त्यासाठी मी हे असं मार्किंग केलं. काही नाही, आपली साधी अगोदर मी साधी बाही ड्रॉ करून घेतली. त्यानंतर पपसाठी वरती इथून 3 इंच घेतलं. तुम्हाला पप जास्ती पाहिजे असेल तर तुम्ही 4 देखील घेऊ शकता. मी 3च इंच घेतलं आणि त्यानुसार असा आकार देऊन जो मध्ये आहे आपलं तिथं जॉईन करून घेतलं आहे. चला तर मी आता कट करून घेते. ही बाही मी कापडावर कट करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झाली आहे. आता आपण ती कापडावर ठेवून, आपण बाहीला अस्तर लावणार नाही, आपण ती कापडावर ठेवून कट करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी 4 फोल्ड कापड केलं आहे आणि मी आता ही बाही यावर ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेते. आपण ह्या देखील ठेवू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने अशीच आता ड्रॉ करून कटिंग. हे बघा, मी अशा पद्धतीने कापडावर आता अस्तर ठेवून घेतले. हे माझे 4 फोल्ड आहे, म्हणजे माझा पाठीचा पण आणि फ्रंटचा पण भाग याच्यामध्ये निघणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला खालीवर कापड झालेलं नाही बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून कट करायचं आहे. बघा, मी आता इकडे चेक करून घेते का कुठे खालीवर आहे का काय. बघा, अशा पद्धतीने मी कापड आता ठेवून घेतले, कट करून घेते. माझे दोन्ही भाग यामध्येच कट होते. बघा, पाठीचा देखील याच्यातच कट होणार आहे आणि फ्रंटचा देखील यातच कट होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या आता टॉप पार्टची कटिंग झाली आहे. आता आपण खालचे म्हणजे ज्या प्लेटांचा भाग आहे तो बघणार आहोत. हे बघा, आता टॉप पार्टची कटिंग झाली आहे आपली. माझी पूर्ण लेंथ, कुर्तीची लेंथ 48 इंच आहे. 48मधून माझे 14 गेले तर खाली किती उरले? 34. 34. आता 34ला मला 3 भागात म्हणजे 3 लेअरचं बनवायचं आहे, त्यामुळे 3 लेअरचं आपल्याला कटिंग करायची. त्यासाठी मी पूर्ण आपला जो हा, हे बघा, आता आपलं छातीचं जेवढं माप आले होतं ना, हे बघा असं किती आलं होतं, म्हणजे कमरचं माप माझं 10 इंच आलं होतं. म्हणजे इंच तर पूर्ण किती 20 फ्रंटचं आणि 20 बॅकचं. त्यासाठी आपल्याला फ्रंटसाठी वेगळ्या प्लेट आणि बॅकसाठी वेगळ्या प्लेट लागतील. त्याच्यासाठी आता आपण 34ला 3 याच्यात डिवाईड केलं ते तर किती आलं तर 12, म्हणजे त्याच्यात 1 इंच प्लस मार्जिन करून मी आता 13वर इथं टिक करते आहे. हे बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे किती आलं आहे आपलं 20 ना. आपले एक पार्टची उंची 20 आहे फ्रंटची, म्हणजे फ्रंटचं धरलं तर आपण 20 आहे. 20ला आपल्याला
आपल्याला जेवढ्या प्लेट पाहिजे त्यासाठी आपण वरती कमी, त्याच्यापेक्षा खाली थोड्याशा जास्ती, परत त्याच्यापेक्षा खाली थोड्याशा जास्ती असं करणार आहे. त्यासाठी आता हे बघा, मी 20ला 2नी गुणलं म्हणजे मला 20ला किती लागतील, 20ला पहिल्या पार्टला मला लागतील 40. 20ला मला 40 लागतील. तर मग मी म्हणजे नाही 20ला 10 गुणलं तर मग 20 लागतील. पार्टला 20, बॅक पार्टला 20, म्हणजे मला अशी त्याच्यानंतर परत 20ला आपल्याला 2 निघूनायचे. तर मग आपल्याला बॅकला 40 आणि फ्रंटला 40. त्याच्यानंतर परत आपल्याला 40ला 2 निघूनायचे, परत अजून फ्रंटला 80 आणि बॅकला 80 असं आपल्याला येणार आहे. त्याच्यात आपल्याला अशी कटिंग करायची. त्यासाठी आता मी कटिंग करून घेते. हे बघा, इथं 13 इंचावर मार्क करून घेते आणि आता ही कटिंग करून मी तुम्हाला स्टिचिंग करायला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने. आता मी सरळवरती अस्तर ठेवून घेतलंय आणि याला दाबटीप देऊन अस्तर उलटं करून त्यानंतर मी शिलाई देऊन घेते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. आता पिना लावून घेते जेणेकरून कापड माझं सरकणार नाही, त्यासाठी. हे बघा, आता आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची. आपल्याला जो हा कॉर्नर आहे त्या कॉर्नर व्यवस्थित थांबवून आणि सेट करायचे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार बिघडू नये त्यासाठी. हे बघ, त्यानंतर परत आता मी सरळ ते कापड मी कट करून घेते. आपल्याला बॅकला देखील सेम असंच करायचं. सरळवरती ठेवून टीप देऊन घ्यायची गळ्याला. तुम्हाला पाहिजे तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकता, पण मी कॅनव्हास नाही लावले. अशाने देखील व्यवस्थित फिनिशिंग येते, काही गरज नाही कॅनव्हास वगैरे लावायची. आणि असे छोटे छोटे टक्स आहे ना कॉर्नरला देऊन घ्यायचे, जेणेकरून फिनिशिंग छान येते. अशा पद्धतीने आता आपल्याला वरतून तर ज्या साईडने अस्तर जाईल ना, हे बघा तुम्हाला दिसत असेल खाली, तिथं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देणे खूप गरजेचं असते, प्रत्येक याच्यात द्यायचं, फिनिशिंग छान येते दाबटीप. त्यानंतर आपण सरळ टीप देऊन घेणार आहोत गळ्याला. हे बघा अशा पद्धतीने तर वरती टीप देऊन घ्यायची. हे कापड खूप छान आहे, कॉटन आहे. बघा अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे. आता मी तुम्हाला पूर्ण पार्ट जॉईन करून बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही दाखवते. त्यानंतर मी तुम्हाला स्लीव जॉईन करायला दाखवते. हे बघा, आता आपण बाई घेतली. बाईला जो वरती आपण पफसाठी आकार दिला आहे 3 इंचावर, तो टिक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडने टिक करायचं, कारण तिथून आपल्याला प्लेटा द्यायच्या आहे. हे बघा मी आता टिक करून घेतलं आहे. हे बघा दोन्ही साईडला. त्यानंतर प्लेटा द्यायचं आहे. प्लेटा आपल्याला ह्या साईडने द्यायच्या आणि याच्या पण ह्या साईडने द्यायच्या आहे. बघा मी तुम्हाला देऊन दाखवते.
एकदम छोट्या छोट्या प्लेटा द्यायच्या. 2 मिनटं. आपण बाईचा सेंटर घ्यायचं विसरलं, त्यामुळे बाईचा सेंटर घेऊन घेऊ अगोदर. किंवा असं देखील घेऊ शकतो, पण इथं सेंटरवर टिक करू. आता आपल्याला प्लेटा देऊन घ्यायची. छोट्या छोट्या प्लेटा द्यायचे, हे सेंटरपर्यंत द्यायचं. त्यानंतर इकडनं आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बघा ते इकडनं पण आपल्याला ह्या प्लेटांचे तोंड त्या बाजूला करायचे अशा पद्धतीने. बघा किती छान पप पडलाय आपण, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता खालून मी हे बघा याला अशी पट्टी घेतली 3 इंचाची. हिला आपल्या सरळवरती सरळ ठेवायची. टीप मारून घ्यायची अर्धा इंचावर. वरतून दाब टीप द्यायची. तुम्ही हीच पट्टी उलट्या बाजून जोडून वरती देखील घेऊ शकता. मी आतमधून घेतली. तुम्ही अर्धा इंच वर टीप देऊ शकता. मी टीप नाही देते, डायरेक्ट फोल्ड करते. हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेते. इकडनं अर्धा इंच फोल्ड करते अशा पद्धतीने. खूप छान वाटते आपल्या बाई. आता आपण ही पुढच्या भागांना जोडून घेऊया. मी शोल्डर जॉईंट करून घेतले. तरी बघा आपल्याला सरळ भाग ठेवायचा आहे असा. आणि सरळवरती बाई आपल्याला सरळ हे बघा इथं आपण सेंटर काढला होता ना, हा या सेंटरवर व्यवस्थित सेंटरवर जी शोल्डरची लाईन आहे त्याच्यावर ठेवून टिप मारून घ्यायची अर्धा इंच. हे बघा परफेक्ट आपली बाई जॉईंट. डबल टिप देऊन घ्यायची. अर्धा इंच इकडनं देखील टिप द्यायची आपल्याला बाई जॉईंट करताना.
हे बघा आता आपण फ्रंटचा भाग घेतलाय, त्यावर आता आपण प्लेटा द्यायला घेणार आहे. प्लेटा म्हणजे एकदम बारीक असं प्लेटा नाही, आपल्या प्लेटांसारखं नाही द्यायचं, एकदम बारीक असं जमा झालेलं कापड दिसलं असं द्यायचं फक्त. इथून आपण 1 ते 1.5 इंच मार्जिन सोडून देणार आहे, कारण आपण फिटिंगचं म्हणजे ती फिटिंगची मार्जिन घेतली, त्यासाठी आपल्याला शिलाई देण्यासाठी आपल्या त्या गॅदर त्याच्यात नाही आल्या पाहिजे त्याच्यामध्ये. बरं, आता इथं आता असं करायचं, प्लेटा द्यायच्या नाही आहे, फक्त कापड असं जमा झालेलं पाहिजे बस. तुम्ही या ठिकाणी इलेस्टिक देखील वापरू शकता, इलेस्टिकने देखील प्लेटा खूप छान जमतात. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेटा देऊन घ्यायच्या. हे बघा आता आपली वरची लेअर झाली, आपण आता 2 नंबरची लेअर घेतली, त्यावर देखील सरळ कापड ठेवायचं. 1 इंच मार्जिन सोडून आपल्याला प्लेटा द्यायला सुरुवात करायची. इथं देखील तशाच प्लेटा द्यायच्या, प्रत्येक याला प्लेटा दिल्यानंतर त्यावर डबल शिलाई द्यायची. इथं देखील आता मी तुम्हाला सर्व प्लेटा देऊन देते वर दाखवते. हे बघा आता मी प्लेटा देऊन घेतल्या, त्यावर डबल शिलाई देऊन घेतली. प्रत्येक यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. आता मी डबल शिलाई देऊन घेते व खालची तिसरी लेअर तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण तिसरी लेअर जॉईन करून घेऊ. त्यावर बी सरळ ठेवून 1 इंच मार्जिन सोडून प्लेट देऊन घ्यायची आहे बघा. सेम प्लेटा द्यायच्या आहे. अशाच प्रकारे सगळं मी प्लेटा देऊन घेते व तुम्हाला पुढचं दाखवते. हे बघा मी अशा पद्धतीने मागच्या व पुढच्या याला दोन्ही सेम, जसं आपण पुढच्या याला अटॅच केले तसेच फ्रीला अटॅच करून घ्यायचे आहे. मी दोन्ही भाग तयार केले. आता आपण खालच्या याला बघा खालून जे आहे ना त्याला आपण असं फोल्ड करून एक टीप देऊन घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे सगळ्या याला अशी टीप देऊन घ्यायची, मागच्या पण याला आणि पुढच्या पण याला खालून. तिसरी फ्रीला अटॅच केली ना आपण, तिला खालून बघा अशा पद्धतीने टीप देऊन घेते मी. आणि मी तुम्हाला फिटिंगची शिलाई, हे बघा आता आपण फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहोत. पण 1.5 इंच जी मार्जिन वाढवली ती त्या 1.5 इंचावरूनच आपल्याला टीप द्यायची. तुम्ही जेवढी वाढवली असेल तेवढी त्यावरून टीप द्यायची. बघ मी आता 1.5 इंच वाढवली, तेवढी 1.5 इंचावरून टीप देऊन घेते. फिटिंगची शिलाई देते मी आता.
प्लेटांना देखील आपण जेवढी मार्जिन सोडली तेवढी शिलाई देऊन घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉड देखील बसवू शकता. बघा इथून आपण अटॅच केल्या आणि प्लेटा इथं नॉड बसवू शकता तुम्ही, पण मी नॉड नाही बसवली. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट टू कट आले. त्यानंतर आता मी टिप देऊन देते आपला ड्रेस. हे बघा आपला ड्रेस आता शिवून तयार झाला आहे. किती छान लुक दिसतोय बघू शकता तुम्ही. बाईला पफ देखील खूप छान आला आहे आणि गॅदर खूप छान पडलं आहे. हे बघा अशा पद्धतीने ड्रेस आपला शिवून झाला आहे. ड्रेसची कटिंग व स्टिचिंग आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा कसा वाटला तुम्हाला ड्रेस. हे बघा अशा पद्धतीने आपला ड्रेस शिवून तयार झाला आहे. धन्यवाद.